अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानामृतं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नमामि साखरे नाम येषां चरणसान्निध्याचि वामुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृति आत्माश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 9व्या अध्यायातील 13व्या श्लोकावरती भाष्य करत असताना भगवंत अर्जुनाला महात्म्याचं स्वरूप काय आहे हे प्रतिपादन करतात. किंबहुना त्या महात्म्याच्या आश्रयाला जगातले सर्व दैवी गुण येतात बर का. असं त्या महात्म्याचं विशेषत्व भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. आणि असे महात्मे या भूतलावरती अनादी कालापासून वास करतात बर का. असे महात्मे या भूतलावरती अनादी कालापासून वास करतात. भूतलावरती अनेक ठिकाणी त्या महात्म्यांचं वास्तव्य आहे. असे अनेक महात्मे या भूतलावरती अवतीर्ण झाले. तद्वत या कोगनोई ग्रामामध्ये सुद्धा असा एक महात्मा होऊन गेला. त्यांचं नाव आहे सद्गुरु पूर्णानंद महाराज. आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा संपन्न होणारा नामोत्सव आणि त्यांच्या जयंतीला आज 200 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा महात्मा होऊन गेला. पण त्या महात्म्याचं नेमकं जीवन कशा पद्धतीनं होतं, कशा पद्धतीने हे महात्मे जीवन जगतात, त्याचं अवलोकन काही आपण जीवनामध्ये करावं म्हणून हा थोडासा प्रयत्न आपण करत आहोत. की वैकुंठवासीतील भूप महाराजांचं काही चरित्र अक्षरबद्ध केलेलं आहे. त्याच्यातून काहीच आपण काही अंशाने वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. चरित्र पाहिलं की अवस्था ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे त्यांच्या जीवनामध्ये, लौकिक जीवनामध्ये विसंगती पाहायला मिळते बर का. आणि लौकिक जीवनामध्ये विसंगती पाहायला मिळते त्यावेळी लोक त्याला शान म्हणत नाहीत, वेड म्हणतात. त्याला वेड म्हणतात. आणि हीच अवस्था महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. शंका घेतील विचक्षण म्हणतील हा वेडेपण पूर्ण, ऐशे कोणाची लक्षण ऐकिले नाही. किंबहुना असे अनेक संत होऊन गेले. त्यांच्याही जीवनामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं बर का. किंवा तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे. बाल वयामध्ये एखादा मुलगा 8-10 वर्षाचा 12 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला परमार्थाची आवड निर्माण व्हावी. आणि त्याला परमार्थाची आवड निर्माण झाली की घरातले लोक त्याला शान म्हणत नाही बरं का. आमच्या कुळी नव्हते ऐशे हिची पिशे जन्मले.
उठ सुट जर ते मूल देवळाकडे जर पळायला लागलं तर लोक म्हणतात महाराज आमच्या घरात ते जन्माला आलेलं हे वेडायवर काय हे शानं नाही म्हणत. म्हणजे परमार्थाची एखाद्याला आवड जर निर्माण झाली तर व्यवहारातले लोक त्याला वेडे म्हणतात बरं का. बालपणामध्ये सुद्धा तारुण्यामध्ये सुद्धा. आता हा महात्मा अवस्थेला प्राप्त झालेला आहे, विधेयी अवस्थेला प्राप्त झालेला आहे. देहाचं भान नाही आहे, आपण काय करतो याची जाणीव नाही आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, त्या वृत्तीचा आणि व्यवहाराचा काही संबंध नाहीये. आणि अशी विसंगती जिथं पाहायला मिळते तिथं वेडेपण प्रगट केलं जातं समाजामध्ये. किंबहुना मागे जे जे संत झाले त्यांचे चरित्र अतर्क भरले भले, तरी कोटे कोटे आढळले वेडेपण तेथे. अनेकांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं बरं का. नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. की त्या पितृपक्षामध्ये नाथ महाराजांच्या घरामध्ये पितरांना जीव घालण्याकरता स्वयंपाक केला. नातांचे घरी वहिला श्राद्धा लागी स्वयंपाक केला, तो द्विजान वाढता अर्पिला महाराशी त्याने. श्राद्धा करता द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणाकरता स्वयंपाक केला होता नाथ महाराजांच्या. पण महाराजांनी तो ब्राह्मणाला खाऊ न घालता अंत्यजाला खाऊ घातला श्राद्धा दिवशी. लोक म्हणायला लागले नाथ महाराज वेडे वेडे. काय म्हणायला लागले? वेडे. अरे ब्राह्मणाला श्राद्धाला जीव घालायचा असतं, हे अंत्यजाला जीव घालायला लागले. केलेला स्वयंपाक त्यांना वाटून टाकला. कसं लोक वेडे म्हणायला लागले नाथ महाराजांना. नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे की महाराजांच्या घरी देवाने एका षडीच्या रूपाने त्यांची परिस्थिती पाहून काही धन घेऊन आले आणि ते घरामध्ये धन देऊन गेले. सांगितलं काय नाही, म्हणले काही कर्ज काढलं होतं, त्या कर्जाचं देणं शिल्लक होतं म्हणून देण्याकरता आलो होतो म्हणले. आणि ते घरामध्ये देव देऊन गेले. नामदेव महाराज आले, पाहिल्यानंतर नामदेव महाराज ते सगळं सोनं नाणं दिलं बरं का. ते सगळं सोनं नाणं लोकाला वाटून टाकलं बरं का. गोनाईने काढिले ते धन नामयाशी दिले, म्हणे व्यापार करून वहिले मिळवी लाभा. तव तेने विपरीतच केले ते धन दानी वेचिले, तीर्थी जावनी मांडिले अन्न सत्र द्विजाशी. म्हणजे आयतं आलेलं धन नामदेवरांनी ते अन्नदाना करता लोकाला वाटून टाकलं. घरात खायला अन्न नाही. कारण नामदेवांच्या जीवनाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये. नामदेव महाराज भजन करून घरात यायचे आणि घरात आल्यानंतर काहीतरी थोडासा व्यवहार करायचे, मग चूल पेटत होती. पण एक दिवशी नामदेव महाराज घरी येण्याच्या आधीच महाराजांना धूर दिसायला लागला. घरात धूर दिसायला लागला. विचार करू लागले आपण जाण्याच्या आधी चूल पेटली कशी. लक्षात आले हे धन आले कुठून तरी. तेव्हा महाराज म्हणले पाप आहे, पाप आले, पाप घरात वाटून टाकलं. म्हणजे असं घरामध्ये खायला अन्न नसताना आलेलं धन सुद्धा लोकाला वाटलं. हे सुद्धा वेडे पण आहे, लक्षात ठेवा. शान पण नाहीये व्यवहाराच्या दृष्टीने. नवे तुकोबरांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबरांना एकदा एका सावकाराने
शेत राखायला पाठवलं. कंस भरली होती ज्वारीची, म्हणले राखण करा म्हणे. आता महाराज गेल्याने भजन करत बसले. पाखरं आली आणि ती पाखरं खाऊन गेली बरं का. नव्हे आलेल्या पाखराला ती उडवीत नव्हते, हाकलत नव्हते. त्या सावकाराला हो तुम्हाला पाखरं राखायला बसवलंय का त्या पाखराला खाऊ घालायला बसवलंय? म्हणजे ज्या पाखरांना हाकलण्याकरता बसवलेलं असताना महाराज त्या पाखराला खाऊ घालत होते. वेडेपणच आहे त्यांच्या जीवनातलं. म्हणजे जे कर्म सांगितलं त्या कर्माच्या विरुद्ध काय घडलं की त्याला वेड म्हणतात. असं सकल संतांच्या जीवनामध्ये घडलं, तेच सद्गुरु महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा घडलं बरं का. तुकोबारांनी तव सावकारे शेत राखावया भले, तुकयाशी शेताशी बैसविले, तव ते तेने खादविले पशु पक्ष्या हाती. ऐसा हा वेडेपणा संत चरित्री आढळती जाना, परी हे विद्वत्ता की वेडेपणा हे विचारणा करावी. वर काही वेडेपण आहे, काही विद्वत्ता आहे, हे भल्या भल्याना कळत नाही बरं का, कळत नाही. म्हणून वर्णन केले संतांचं संतत्व समाजाला कळत नाही म्हणून तर लोक वेडे म्हणतात ना. कारण संत आहेत, त्या संतांचं संतत्व कळणे इतकं सोपं नाहीये. भल्या भल्यांना कळत नाही. तुकोबारांनी वर्णन केले. काय प्रमाण? बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. सुरुवात काय? संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाहीत. शाब्दिक म्हणजे विद्वान बरं का, शब्द ज्ञान. हा शब्द ज्ञानाला सुद्धा संतांचं संतत्व कळत नाही, संतांचं मोठेपण कळत नाही. म्हणून श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, जगामध्ये बघा, हा दरिद्री आमच्या तुमच्यामध्ये राहतो, पण दरिद्र्याकडे लक्ष कोणाचं जात नाही. पिशाचे आमच्या तुमच्यामध्येच राहतं, पण त्याच्याकडे लक्ष कोणाचं जात नाही. आणि संतही आमच्या तुमच्यामध्येच राहतो, आमच्या तुमच्या सारखाच वावरतो, पण संत संत कळत नाही बरं का. असं काय त्याला बाह्यरंग नसतं, त्याच्या काय कपाळावरती चिठ्ठी लिहिलेली नसते, त्याच्या काय रंगात बदल नसतो, कपड्यात बदल नसतो. बाह्यरंग आणि संत ओळखणं फार अवघड आहे, कठीण आहे, लक्षात ठेवा. म्हणून संत कळत नाही. ही अनादिकालापासूनची परंपरा आहे. आजपर्यंत बऱ्याच लोकांना संत कळले नाही. तेव्हा कळत नसल्यावर लोक म्हणतात ती वेडे आहेत बरं का. आणि अशा पद्धतीने महाराजांचं जीवन पाहिलं तरी थिल्लराचे उदक शेविता, पूर्णानंदा संतोष चित्ता, ऐशी ज्याची पवित्रता, तो धन्य होय चराचरी. हो, रस्त्यात साचलेलं पाणी महाराज पित होते. आज शिकलेला माणूस किती शाणा असला, किती वेडा असला व्यवहारातला, माणसं फिल्टरच्या पाण्याशिवाय पाणी पित नाहीत बरं का. पितात? गढूळ पाणी कोणी पितं का? असं व्यवहारामध्ये वर्णन केले, गाड उकरंड्यावरती लोत, पण पाणी चांगलं पितं बरं का. हा महात्मा कुठल्याही रस्त्यात साचलेलं पाणी पित होता. पण त्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले महाराजांनी बरं का. असा महात्मा जर पृथ्वीवरून जर चालायला लागला तर पृथ्वीला आनंद होतोय बरं का. असा महात्मा एखाद्या तीर्थामध्ये स्नान करायला गेला तर तीर्थाला आनंद होतो. असा एखादा महात्मा वृक्षाच्या खाली बसला तर वृक्षाला आनंद होतो. असा महात्मा एखादा उन्हामध्ये थांबला तर त्या सूर्याला आनंद होतो बरं का. म्हणजे
त्या महात्म्याचं वर्णन करताना असं वर्णन केले, अशा बोधाला प्राप्त चाललेला महात्मा रस्त्याने पृथ्वीवरून चालायला लागला तर पृथ्वी मातेला वाटतं माझं जीवन धन्य झालं. पंचभूतांना वाटतं बरं का, तीर्थांना वाटतं. म्हणून अनेक पुराणामध्ये याचे चरित्र आहे. म्हणून तीर्थ संतांच्या पायाजवळ येतात, पायाजवळ वास करतात. किंबहुना संतांचं चरण ज्या भूमीवरती पडलं त्या भूमीची माती कपाळाला लावावी बरं का. आज आपण ती गोपीचंद लावतो, का कुठं केमिकल मध्ये तयार केलेलं आहे? नाही. भगवंताबरोबर गोपिकांनी जिथं रास क्रीडा केल्या, रास क्रीडेचं ठिकाण आहे ना, तिथं ज्या रास क्रीडा केल्या त्या जागेचं फार महत्व आहे बरं का, फार महत्व आहे. एकही गोपिका देहावरती नव्हती बरं का. आणि असं जिथं क्रीडा केल्या त्या क्रीडेची जी माती आहे त्याच मातीला गोपीच्या पायाचं माती न वापरता त्याला चंदन शब्द वापरला, गोपी चंदन. तो अशा बोधाला प्राप्त झालेला महात्मा रस्त्याने चालायला लागला तर आनंद आनंद व्हायचा. पृथ्वी मातेला, तीर्थाला आनंद व्हायचा, सूर्याला आनंद व्हायचा. आणि असा महाराजांचा एकंदर जीवन प्रवास चालू होता. पण महाराजांच्या जीवनामध्ये अनेक अनेक नवल पाहायला मिळतात. तेव्हा महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे नवल करण्यासारखा आहे बरं का. ऐका एक नवल झाले, यवन याती माझी वर्तले, भोजनाशे मांडले बहुलोकी, पूर्णानंद ते अवसरी, मार्गी जात होते सत्वरी, ते पाहिले नेत्री यवन लोकी, ते तर कोणी बोलती विनोदी वचनी, महाराज बैसावे भोजनी, ऐशी ऐकता वादिनी, जावोनी पंक्ती पै बैसले. महाराज रस्त्याने चालले होते. अनेकदा या मुस्लिम समाजामध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि मोठ्या प्रमाणात पंक्ती बसल्या होत्या. आणि योगायोगाने त्या मार्गाने महाराज निघाले होते. जाता जाता त्या मुस्लिम लोकांनी पाहिलं, म्हणजे ओ महाराज पंगत चालल्या, बसा. महाराज बसले जाऊन. आता जाऊन पंक्तीला बसले. पंक्तीला काय पंचपक्वान नव्हतं बरं का, पंचपक्वान नव्हतं. पात्री वाढून ते वेळे पूर्णानंदा पुढे ठेविले, पात्री निषिद्ध वाढिले मास पशुचे. आता स्वयंपाकच तो होता हो. ते पात्र तयार केलं, मांसाहार होता. आणि ते पात्र महाराजांच्या समोर आणून ठेवलं. हे बातमी पाहता पाहता गावभर पसरली बरं का. लगेच काही द्विज लोक धावत आले आणि महाराजांच्या जवळ गेले. कळाले महाराज मुस्लिम समाजामध्ये गेले, जेवायला बसलेत आणि पात्रामध्ये मांसाहार आहे. यवन झाले भयभीत म्हणती, काय करावे आता, तो पूर्णानंद म्हणती, झाका त्वरित पात्र वस्त्राने. ही गावातले लोक गेले, ते मुस्लिम लोक घाबरले. आता काय खरं नाही बरं का, काहीतरी लोक आता आपल्याला रागवतील, बोलतील, आपल्याला मारतील, असे भयभीत झाले. महाराज म्हणते घाबरू नका, म्हणजे तुम्ही घाबरू नका म्हणले. असं करा, एक वस्त्र आणा आणि वस्त्र ह्या पानावरती टाका म्हणले, पात्रावरती टाका म्हणलं तर त्यांनी टाकलं. येवनी वस्त्र टाक केले, पात्र झाकून ठेवले, ते विपरी येवोनी पाहिले तैवेळी. तेव्हा आले लोक, द्विज लोक, ब्राह्मण लोक आले. त्यांनी पाहिलं महाराज बसले, त्या ताटावरती वस्त्र झाकलेलं आहे. त्यांना वाटलं बहुतेक आम्ही बघोनी म्हणून महाराजांनी त्याच्यावरती वस्त्र टाकलेलं आहे.
पात्र झाकिले पाती रागे वस्त्राते काढून टाकीती तव तेथे दिसती सुगंधी फुलेवर. त्या आलेल्या ब्राह्मण लोकांनी ते रागाने पाहिजे, रागाने ते वरचं वस्त्र ओढल्या बघितलं तर मोगरा गुलाब सुमनी पात्र भरले पाहुनी नयनी यवन विस्मय पाहुनी मुखी अंबोये घातली. सर्वांनी तोंडात बोट घातली. काय आश्चर्य म्हटलं. ज्या पात्रामध्ये मांसाहार होता त्या पात्राला महाराजांच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर मोगऱ्याची फुलं झाली. मोगऱ्याची काय सामर्थ्य होत. नवल आहे महाराजांच्या जीवनात. म्हणून सर्व लोकांनी ते पाहिलं आणि सर्वांना आश्चर्य वाटलं. कुणी म्हणेल असं होऊ शकतं का, असं होऊ शकतं का. तर त्याच्याकरता महाराजांनी पुरावा दिलाय. येथे ये अवसरी म्हणजे एक आठवले अंतरी मागील काही शतकावरी ऐशीची संत चरित्र वर्तले. असं काही 100 वर्षापूर्वी असं एक चरित्र घडलं आणि ते कोणाचं, माणकोजी महाराज बोधले. त्यांच्या जीवनात असाच प्रसंग आला. त्यांनाही मांस वाढलं होतं आणि त्या मांसाची तुळशीची पानं झाली. बरं मला वाटतं पंढरपूर पासून का सोलापूर पुढे तर ते धामण गाव आहे आणि त्या धामण गावामध्ये माणकोजी महाराज बोधले म्हणून एक संत होऊन गेले. बरं का, महाराजांच्या जवळपासचा काल आहे. बरं का, तोच काल आहे. त्याच ज्या कालामध्ये महाराजांचा जन्म झाला त्याच कालात ते होऊन गेले बोधले महाराज. त्यांचं चरित्र सांगितलं, त्यांचा अधिकार सांगितला की माणकोजी बोधला हा धामण गावीचा भक्त बला करून एकनिष्ठ सेवेला ऋणी केला पांडुरंग बोलोनी जयाच्या भक्ती भावे पानगे खादले रुक्मिणी माधवे ऐसा आवडला जीवे भावे बोधला श्री पांडुरंगा. ओ पांडुरंग त्यांच्या घरी आला होता. त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. पिरी ते बीज सवामन जेने यात्रे करून घातले भोजन आणि कडू दियाचे बीज जाण शेती नेऊन पिरिले. कडू भोपळा त्यांनी पेरला आणि ते भोपळे लागले आणि भोपळे लागले. लोक गेले तिथं पाहायला. ते तर बहुत भोपळे लागले ते निंदक दुर्जीने अवलोकिले काही फोडून पाता निघाले. भोपळे उत्तम गो, त्या भोपळ्यात गहू निघाले. कडू भोपळे लावलेले होते. काही दुर्जन बुद्धीचे लोक गेले आणि त्यांनी पाहिलं ते भोपळे कुठं, अरे काय पेरावं कळतं का नाही म्हणे. आणि ते भोपळे पाहून पाहिलं तर तिथं गहू निघाले. मग तीही दुर्जनी साचार हवलदारा सांगितला समाचार हवलदारी पत्री विचार अविंद बादशाशी कळविला. असं त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. आणि त्यांच्याच जीवनामध्ये असा प्रसंग घडला. ताटीवाडील त्या दुर्जनाने त्यांच्याकरता असं केलं. ताटी वाढिले मांस भोजन ते मानकोजीला दिले भोजन परी ते घडले विंदान ताट भरिले तुळशी फुले. असं घडू शकतं का, त्याच्याकरता महाराजांनी पुरावा दिलाय. त्याच काळातला बरं का, फार जुना नाही आहे. ज्या काळामध्ये महाराजांचा जन्म झाला पूर्णानंद महाराजांचा, त्याच काळामध्ये बोधले महाराजांचा अवतार झाला, ज्यांचाही जन्म त्याच काळामध्ये असं हे घडलं. आणि हेच महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे. ऐशे पाहता नयनी बादशा खोचला अंतकरणी धावूनी लागला चरणी म्हणे क्षमा करावी. तात्पर्य ऐशे सांगावया कारण प्रसंगीची घडले जाण मानकोजी ऐशी वर्तमान या शतकावरी पूर्णानंदाची वर्तली. तोच शतक कालावर तैसेच पूर्णानंदाचे ताटी झाले गुलाब मोगरी शेवंती. तेव्हा हे लोकांनी पाहिलं महाराजांचं जीवन. तेव्हा लोकांनी मौन धारण केलं. काय बोलता येईना महाराजांच्या विषयीवर.
द्विजी आश्चर्य केले, मौनपणी निघून गेले, आता परिसा पुढिले तुम्ही चरित्राते. या पद्धतीनं महाराजांच्या जीवनामध्ये काही प्रसंग घडत गेले. संत हे चमत्कार करत नसतात बरं का, लक्षात ठेवा. लोकांची समजूत आहे, काही लोकाला बोलवण्याकरता संत चमत्कार करतात. चमत्कार करत नसतात, चमत्कार घडत असतात. चमत्कार घडत असतात त्यांच्या जीवनामध्ये, त्या त्या प्रसंगाला बरं का. कारण काही समाजामध्ये दुर्जन बुद्धीचे लोक आहेत. दुर्जन बुद्धीच्या लोकाला तत्वज्ञान सांगून चालत नाही, जिथपर्यंत त्याची बुद्धी पोचत नाही. त्या महात्म्याचं काही वर्णन करूनही चालत नाही. हा दुर्जनाच्या बुद्धीतला दुर्जनपणा थांबवण्याकरता त्या महात्म्याच्या जीवनामध्ये, त्या त्या प्रसंगामध्ये त्या दुर्जनाला दृष्टी देण्याकरता असे चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये प्रकट होतात. होतात, लक्षात ठेवा. करावून ते करत नाही. आणि लोकांची समजूत आहे, चमत्कार केल्याशिवाय माणसं नमस्कार करत नाही. आमच्या तुमच्या करत आहे बरं का, आमच्या तुमच्या करत. हा महात्मा कधी या बाबतीत प्रवृत्त होत नाही, लक्षात ठेवा. लोक म्हणतात एखादा मनुष्य जर समाजामध्ये समारंभाला जर चालला तर माणसं समारंभाला जाताना कशी जातात तो अप टू डेट. का? वजन पडलं पाहिजे चार लोकांत. मराठी सांगायचं म्हणजे इम्प्रेशन. काय इम्प्रेशन म्हणून काही लोक वर्णन करतात, गाडी दाढी आणि बॉडी असेल तर समाजामध्ये इम्प्रेशन पडतं बरं. हा मोठ्या गाडीतून आला की म्हणता हा मोठा आहे बरं का महाराज. किती 40 लाखाच्या गाडीतून महाराज आला की महाराज मोठा आहे म्हणतात. आणि इष्टीतून आला तर कोणी विचारत नाही. लोकांची धारणा आहे. पण महात्मा असा जीवनामध्ये कधी व्यवहार करत नाही, त्याची बुद्धीच तशी नसते बरं का. त्याच्या जीवनामध्ये नवल त्या त्या प्रसंगाने घडत असतात. आणि या पद्धतीने महाराजांच्या जीवनाचा प्रवास चालू असताना असे महाराजांच्या जीवनामध्ये काही प्रसंग घडले. एकदा काय झालं, महाराज रोज नित्य नेमाने साधनेमध्ये असायचे, नामस्मरणामध्ये असायचे. आणि सकाळचं स्नान झाल्यानंतर प्रातः संध्या म्हणजे प्रातः कालामध्ये जो विधी केला जातो त्याला संध्या म्हणतात बरं का. आणि ती संध्या झाल्यानंतर महाराज काय 9-10च्या दरम्यान जेवायला बसले, असे दाराजवळच बसले बरं का. पुढं अंगण होतं, दाराजवळ बसले. त्या ताटामध्ये भात वाढलेला होता, काही पदार्थ होते. पूर्णानंद निजगृहा प्रति नित्य स्नान संध्या करीती, मग भोजनी वैसती द्वारा सन्निध. आणि ते ताट वाढलेलं आहे, ताट वाढलेलं आहे. महाराजांनी काय मंत्र म्हटले असतील, आता जेवायला सुरुवात करावं का नाही. ताट घेऊन बसल्याबरोबर अन्नात जेवढ्या चिमण्या आल्या त्या सगळ्या चिमण्या ताटात बसल्या बरं का. आणि सगळ्या चिमण्या ताटात बसल्या, एकही भात शिल्लक ठेवलं नाही ताटात. महाराज बघत होते आनंदाने बरं का. काय महाराज पाहत होते. ताटी वाडीचा भात तो अंगणी चिमण्या पाहात, त्या ताटी येऊनी भक्षित निडा चंचुने, एक एक शीत वसुलोनी घेऊनी जाती उडोनी, ते पूर्णानंद नयनी पाहुणे हसत असे. महाराज हसत होते, आनंदाने पाहत होते बरं का. काय कशा येतात चिमण्या, कशा घेऊन जातात, कसं आनंदाने खातात. एकाही चिमणीला त्यांनी हाकललं नाही. जेवढे भाताची शीत ताटात होती, जसं जेवल्यानंतर ताट रिकाम व्हावं तसं चिमण्याने रिकाम केलं. आमच्या ताटात तुम्ही कमी वाटलं तर आपल्याला सहन होत नाही. कोणी काढून घेतलं सहन होत नाही.
हा, कुत्रा आलेला सण होत नाही, कावळा आलेला सण होत नाही, लक्षात ठेवा. असं का हो? महाराजांनी वर्णन केले, हा, ज्याची भावना हा सर्व ठिकाणी देवच आहे अशी ज्याची भावना झालेली आहे ना, त्याची ही अवस्था आहे. त्याची अवस्था आहे. परितया प्रतिकार करावा हा भाव उपजेची जीवा, काजे सर्व भूती वासुदेवा पाहणी सदा. सर्व भूती वासुदेव, सर्व भूत मात्राच्या ठिकाणी वासु, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. ही भावना त्या महात्म्यांची असते बरं का. ऐसा अद्वैत भक्त संसारी नाहीत बहुत, शोधिला अवघ्या जगतात एकादा विरळा देखीचे. असे महात्मे सदासजी पाहायला मिळत नाही. हेच भगवंतांनी वर्णन केले, स महात्मा सुदुर्लभा. गीतेमध्ये भगवंतांनी हेच वर्णन केले. हाच दाखला इथं महाराजांनी दिला. असे महात्मे दुर्लभ आहेत, घराघरामध्ये गावागावामध्ये पाहायला मिळत नाही. लक्षात ठेवा, कुठं तरी पाहायला मिळत. स महात्मा सुदुर्लभा भगवंतांनी वर्णन केले. अरे अर्जुना, असे महात्मे दुर्लभ आहेत, पाहायला मिळत नाहीत बरं का. पाहायला दुर्लभता त्या महात्म्यांची सांगितली. विरळा ऐसा कुणी तुका त्याशी लोटांगणी. कारण ऐसा ज्याचा भाव आढळतो महात्मा दुर्लभ. हेच तुकोबरांच्या जीवनामध्ये सुद्धा घडलं बरं का. तुकोबर आहे, रस्त्याने चालले होते शेतातून, आणि शेतात प्रवेश केल्यावर त्या ज्वारीच्या धाटावरती चिमण्या बसल्या होत्या. आणि चिमण्या बसल्या होत्या. महाराजांनी त्या शेतातून जात असताना पाय वाट होती, आत शेतात प्रवेश केल्यावर चिमण्या उडाल्यावर महाराजांना वाईट वाटलं. माझं अजून भय चिमण्यांना वाटतंय म्हटले. माझं भय चिमण्यांना वाटतंय. महाराज तिथून निघाले आणि भगवंताचा दावा केला. म्हणजे देवा मला काय दिलं म्हणजे तू अजून? अरे मला अजून घाबरतात, पक्षी घाबरतात. महाराजांना वाईट वाटलं. आणि महाराजांनी अशी साधना केली. त्या साधनेचा परिणाम, ज्या महाराजांनी शेतात प्रवेश केल्यानंतर ज्या चिमण्या उडून गेल्या, कालांतराने तुकोबरा शेतात बसली की तुकोबरांच्या खांद्यावरती येऊन चिमण्या बसायला लागल्या. चिमण्या. असं महात्म्याच्या जीवनामध्ये घडू शकतं. सर्वाभूती वासुदेवी अवस्था प्राप्त झाल्यानंतर दुर्लभता सांगितली. आमच्या तुमच्या जवळ माणसं जवळ बसत नाहीत, पक्षी कधी बसावे? आमच्या तुमच्या जवळ माणसं बसत नाहीत बरं का. मी विनोदाने सांगतो, आमच्या जवळ माणसं का बसत नाहीत? महाराजांच्या जवळ बसलं की कपडे काढावे लागतात, माणसं जवळ बसत नाहीत. महाराजांच्या जवळ बसलं की बिगर कांद्यात असण्याचं खावं लागतं. यांच्या जवळ न बसलेलं बरं. विनोदाचा भाव. पण त्या महात्म्यांच्या जवळ हे पक्षी यावेत. एकदा ऐशे झाले तुकोबा मार्गी चालले, तवल नवल एक वर्तले तई ठाई. मार्गी धान्य कन पडती असती, ते पक्षी चंचुनी टिपती. तीही पाहता तुकया प्रती शंकित होऊन उडाले. खेद वाटला तुकोबांना. आणि ही अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते. म्हणून अशा महात्म्यांच्या जीवनामध्ये सर्वाभूती वासुदेवी अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये पक्षी सुद्धा जवळ येतात बरं का. पक्ष्याला सुद्धा भय राहत नाही. तेव्हा अशा या महात्म्यांचं जीवन आहे. तेव्हा त्या महात्म्यांचं जीवन ऐका. काय ऐका? महाराज म्हणतात, असा हा महात्मा पाहिल्यानंतर महाराजांना सगळं गाव वेडं म्हणत होतं. पण महाराजांचा काही नियम होता रोजचा बरं. ऐका, गावीच्या मध्यस्थानी पूर्वाभिमुख करोनी, एक देवालय असे जननी जगदंबा देवीचे.
तेथे जगदंबेचे दर्शना पूर्णानंद नेमी येती जाना प्रातः संध्या वंदना चुकवून नेते. महाराजांचा रोजचा नियम होता, सकाळी एकदा आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला जायचं आणि एकदा संध्याकाळी दर्शनाला जायचं. रोज नियम होता बरं का, चुकत नव्हते. हा महात्मा आहे. त्यातला एक भाव आपल्याला मी सांगतो. आता ज्यांना सर्व भूत मात्रामध्ये देव दिसतो त्याला देवाच्या दर्शनाला जायची गरज आहे का? जायची गरजच नाही हो. जिथं असेल तिथं तो देवच पाहतो. कोणी जवळ आला तर त्याला तो देवच म्हणून पाहतो. मग असा महात्मा त्या देवाच्या दर्शनाला का जात असेल? त्याची 2-3 कारण आहेत. पडिले वळण इंद्रिया सका भाव तो निराळा नाही तुझा. दुसरं एक वर्णन केले, असा महात्मा देवाच्या दर्शनाला का जातो? सामान्य लोकाला वळण लागावं म्हणून. हा देव मला सर्वत्र आहे, पण मी जर देवतेच्या दर्शनाला नाही गेलो तर गावातले लोक म्हणतात हे कधी देवाच्या दर्शन, आम्ही कशाला देवाचं दर्शन घ्यावं? हा सामान्य लोकाला वळण लागण्याकरता थोर मंडळी काही आचार जीवनामध्ये पाळतात बरं का, पाळतात. हा नित्य नियमान. आपण थोर मंडळी जर चालायला लागली तर त्याच्या माग बघून माणसं चालत असतात. लक्षात ठेवा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, प्रत्येकाने लक्षात ठेवा. घरातल्या लोकांना वळण लागावं असं वाटत असेल तर कर्त्या लोकांनी चांगलं वागावं लागतं. पुराण सांगून काही लोकांवरती परिणाम होत नाही, प्रवचन सांगून परिणाम होत नाही, कीर्तन सांगून परिणाम होत नाही. हा घरातल्या लोकांना लवकर उठवून चालत नाही. त्यांना लवकर उठवायचं असेल तर आपण लवकर रोज उठलं पाहिजे बर का. हा सासूला अंगण झाडायची गरज नाहीये, स्वयंपाक करायची गरज नाहीये, पण सासू लवकर उठली तर सून उठते बर का. सासू जर उठत नसेल तर सून उठेल का हो? इथल्या सासवांना सोडून उठतोय बर का. का वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आचरती सामान्य सकल. काही समाजाला वळण लागण्याकरता काही गोष्टी जीवनामध्ये कराव्या लागतात. तेव्हा महाराजांचा भाव होता, त्या ग्रामदेवतेविषयी महाराजांच्या अंतःकरणामध्ये त्या मनाची श्रद्धा होती. म्हणून महाराजांचा रोजचा नियम एकदा सकाळी यावं आणि एकदा संध्याकाळी यावं. पण गंमत अशी, आता महाराजांचं ते राहणीमान साधं, गुडघ्यापर्यंत धोतर, बाराबंदी, फेटा कसा तरी गुंडाळलेला, हातामध्ये काठी टेकत टेकत महाराज यायचे. आणि त्या जगदंबेच्या दर्शना आल्यानंतर तिथं पोरं गोळा व्हायची बरं का, आणि महाराजांच्या मागं लागायची. महाराजांच्या मागं लागायची. काय करायची? तेथे जगदंबेचे दर्शना पूर्णानंद नेमी येती जाण. जेव्हा पूर्णानंद दर्शना येती तेव्हा भोवती मुले बहुत जमती, ते पूर्णानंदाचा विनोद करती नाना प्रकारे. अगदी मराठी सांगा म्हणजे काही मुलं महाराजांची टिंगल करायची. आणि काय करायची माहिती आहे का? महाराज त्या मंदिराच्या बाहेर पायातली वाहना काढून ठेवली की महाराज आत गेले की त्या पोरांनी चप्पल उचलायची महाराजांची. बाहेर जोडे ठेवून पूर्णानंद देवालयाचा ती आवन, जवळ घेऊन येती दर्शन मुले काय करीती, जोडे उचलून सत्वरी लपवून ठेवीती दुरी, बाहेर येतात त्यावसरी पळून या जाती. येऊपर्यंत ती चप्पल पोरांनी कुठं तरी लपवून ठेवायचं, लपवून ठेवायचं. तेव्हा त्यावेळेचं वातावरण वर्णन केले. त्या जगदंबेच्या भोवतीनं सगळी झाडाची झुडपं होती बरं का. काय होती? झाडाची झुडूप होती, दुसरं काय नव्हतं. कारण
देवालयाभोवती समस्त निवडुंगाची झाडी होती बहुत, त्यांची काटेरी बोंडे मुले तेत घेऊन या येती. ती मुले एकदा कधी काय करायची, ती चप्पल लपून ठेवायची, कधी कधी त्या निवडुंगाची बोंड काढायची आणि त्या चप्पलात ठेवायची. बरं का वेडा, म्हणजे या भावनेनं ती मुलं त्यांच्याकडे त्यांची विनोदना टिंगल करायची. बरं मग महाराज कधी त्यांच्या मागे काठी घेऊन धावायचे. बरं हा धावल्यासारखे करायचे, पण कोणावरती रागवत नव्हते. बरं हा क्रोधायमान न होत तसे असं वर्णन केले. हा पण ती मुलं मात्र रोज बर का, हे एक दिवस नाही, हा रोज दर्शनाला गेली की त्या मुलांचा उद्योग हाच. हा चप्पल तरी लपवून ठेवायचं ना, तरी चप्पला तरी बोंडे आणून ठेवायची. परी अंतरी क्रोधाचा धारा, तिळबरी नशे अवधारा, विनोद करीती सत्वरा निघूनी जावी. कधी कोणावरती महाराज क्रोध धरत नव्हते. आणि या पद्धतीने महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग अक्षरबद्ध केलेले. काय घडलं सांगतो. महाराज म्हणतात, अशा महात्म्यांच्या संगतीमध्ये संगतीचा काय परिणाम जीवनामध्ये होतो. एक या गावामध्ये घडलेलं नवल आहे. बरं का, नवल आहे, अनेक नवल घडले. एखादा असा महात्मा, त्या महात्म्याच्या संगतीमध्ये किती दुर्जन बुद्धीचा मनुष्य जर आला तर त्या संत संगतीने दुर्जनाची बुद्धी निघून जाते. बरं का, म्हणून त्या काळामध्ये या कोगनोळी गावामध्ये एक प्रसिद्ध चोर होता. त्याचं नाव आहे रामा लांडगे. कोगनोळी ग्रामी जान चौर्य कर्मी प्रसिद्ध जना, रामा लांडगे नामा विधानाग्रस्त एक राहतसे. चौल म्हणजे चोरी, प्रसिद्ध होता बरं का आपल्या भागात रामा लांडगे चोर म्हणून. हा त्याची प्रसिद्धी होती, मोठा चोर म्हणून. योग असा त्याला भजन पूजन देव धर्म काय काही माहित नव्हतं. बरं का, तो नेने भजन पूजन न करी शास्त्र ग्रंथ श्रवण, नित्य दुष्ट संगती राहून चोरी कर्म करीत असे. आता चोरच तो, त्याच्या अंतःकरणामध्ये भाव श्रद्धा काय हा प्रकार नाहीच. शास्त्राचं अध्ययन श्रवण चांगल्यांची संगत हा त्याच्या जीवनामध्ये प्रसंगच नाही. बरं का, पण महाराज म्हणतात काय त्याचं संचित असेल. बरं का, परी गाठी होते पूर्व संचित, ते उदयलेशे अकस्मात म्हणून जोडला सांगात तया पूर्ण आनंदाचा. त्याला कुठून बुद्धी सुचली महाराजांच्या दर्शनाला जाऊ. बरं का, आणि तो दर्शनाला गेला. नवे नवे त्याला वाटायला रोज आपण यांचं दर्शन घ्यावं. दर्शन घ्यावं, जवळ थोडस बसावं. कधीही मनामध्ये न विचार येणारा विचाराला त्याचं संचित उदयाला आलं. तयाचे संगती राहता पालटू होऊ लागला चित्ता, गोडी लागली परमार्था क्षणी क्षणी तयाची. हा महाराजांच्या संगतीत रोज दर्शनाला यावं, थोडं बसावं आणि जावं म्हणून एक विधी सांगितलाय. बरं का, एखाद्या महात्म्याच्या दर्शनाला आपण गेलो, दर्शन केल्यानंतर तिथं काही काल बसावं, एक 5 मिनिटं. देवाच्या दर्शनाला आल्यानंतर देवात 5 मिनिटं बसावं. बरं का, माणसं ज्या गतीने येतात त्याच गतीनं जातात. बरं का, कारण त्या स्थलाचं महात्म्य असतं, त्या वातावरणाचं महात्म्य असतं. हा तिथं बसावं, एक 5 मिनिटं महाराजांच्या प्रतिमेकडे पाहावं, त्या देवाकडे पाहावं. हा थोडासा परिणाम. तुकोबारांनी वर्णन, विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. पायी संतांची या भाव. कधी डोकं जड झालं काय घरातल्या कटकटीने, तेव्हा शेजाऱ्याकडे जाऊन बसायचं नाही.
ज्या जागेचं महत्व आहे त्या जागेत येऊन बसायचं बरं का. काही माणसांचं डोकं नाही चाललं की माणसं कुठं जातात हो, हवेला जातात, हवेला फिरायला नाही. हा, एखादा वाईट विचार आल्यानंतर वाईट विचाराला थांबवायचा असेल तर ज्या सहवासामध्ये गेल्यानंतर त्या विचारावरती त्यांचा परिणाम होऊ शकतो असं जीवन या भूतलावरती साधूच आहे, साधूच आहे. आणि तो महाराजांच्या संगतीमध्ये आला आणि संगतीमध्ये आला आणि त्याच्या जीवनामध्ये बदल झाला बरं का. त्याला उदाहरण दिले, जैसा शुक्ल पक्ष सुरू होता दिने दिने चंद्र होय वाढता, का वृद्धी पावे सरिता वार्षिये जेवी. अमावस्याला चंद्राचा अस्त होतो, अमावस्याला चंद्राचा अस्त होतो आणि प्रत्येपासून चंद्र हळूहळू उगवायला सुरुवात, त्याला एक एक कला म्हणतात बरं का. हा, एक एक कलेने उगवता 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 बरोबर पौर्णिमेला पूर्ण होतो बरं का. हा, तसं संतांच्या संगतीत गेल्यानंतर हळूहळू हळूहळू बदल होतो, पूर्ण इतका बदल होतो त्याचं जीवनच बदलतं बरं का, त्याचं जीवनच बदलतं. तैसे राहिल्या संत संगे क्षणे क्षणे परमार्थ वाढो लागे, तेने दुष्ट मळ अवघे मावळूनी जाते. पूर्णानंदाची संगती रामा लागे, लागला परमार्थी तेने शौर्य कर्माशी वृत्ती पालटून गेले. त्यांनी चोरी करायचं सोडूनच दिलं बरं का. महाराजांनी सांगितलं नाही चोरी करू नको म्हणून, संगतीचाच परिणाम, संगतीचाच परिणाम बरं का. छंद लागला परमार्थाचा तिने विसरू पडिला शौर्य कर्माचा, संग आवडे पूर्णानंदाचा तया सर्व काळ धन्य धन्य संग संतांचा, क्षणी पालटो होय चित्ताचा दुष्ट मळ अंतरीचा नासूनी जाय. असं घडू शकतं हो. चंदनाचे संगती बोरी चंदन होती, ते देवार बैसती पूज्य होली. दृष्टांत दिला. चंदनाच्या संगतीमध्ये बोरी गेल्या, बोरीचं झाड, आणि परिणाम त्या चंदनाचा वास लागला कुणाला, बोरीला. बोरी वाळल्यानंतर कुठं घालतात, स्वयंपाकाला वापरतात, चुलीत घालतात हो. पण त्या बोरी चंदनाच्या संगतीत गेल्या आणि चंदनाचा वास लागला. चंदनाचा वास लागल्यानंतर लोकांनी विचार केला हे चंदन आहे, त्याला अंदानी देवघरात ठेवलं. बोरीचं वर्णन केले. चंदनाने बोरी व्यापिल्या संताने सरता केलो तैशा परी. हीच अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. दुसरा दृष्टांत दिला, परिस लोहाचे सुवर्ण करी परी आपण आयशे तया परिस करी, संत संगतीची परी तैशी नसे. त्या परिसाच्या संगतीमध्ये लोखंड गेलं तर त्या लोखंडाला सोने पण प्राप्त होते. त्या बोरीला सुगंध येतो, पण त्याच्याही पेक्षा संतांच्या संगतीत विशेषत्व आहे. हा, संतांच्या संगतीत जो कोणी जाईल तो संतच होतो, तो संतच होतो. असा कोणी झाला का? पहा वाल्मिक चोरटा, नित्य पाडी तसे चोर वाटा, ब्रह्म हत्येचा साठा असंख्य केला, तव ब्रह्मनिष्ठ नारद संत तया भेटला अकस्मात, कृपा करुनी पुनीत तया लागी, सोय अनुग्रह दिला बोध संपन्न पै केला, शतकोटी रामलीला वदवली मुखे, ऐसा संत संगतीचा महिमा. नारदाच्या संगतीमध्ये वाल्याकुळी आला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. महाराजांच्या संगतीमध्येच हा चोर रामा लांडगे चोर आला आणि तो शेवटी चोर न राहता तो एक भक्त बनला बरं का, वैष्णव बनला. संगतीचा परिणाम. म्हणून अशा पद्धतीने काळ व्यतीत करत असताना रोज लोक महाराजांच्या घरी यायचे. तेव्हा महाराजांच्या घरी लोक आल्यानंतर म्हणजे महाराज आपण भजन करूया म्हणायचे. पूर्णानंदाचे घरी भजन
करिताती भजन कीर्तन एके समयी सर्वजन काय म्हणती पूर्ण आनंदावर. आता काही भक्त मंडळी महाराजांच्या संगतीत झाली, रोज महाराजांच्या घरामध्ये भजन करायला लागले. भजन करता करता महाराज भजन करावया भजन कीर्तन असावे वेगळा स्थान एक देवालय बांधून तेने नेम चालवावा. महाराज तुमच्या घरात भजन करण्यापेक्षा आपण एक देऊळ बांधूया. जागा अपुरी पडते आणि नित्यने पाणी तिथं काहीतरी आपल्याला भजन पूजन करता येईल म्हणून त्या भक्त लोकांनी महाराजांच्या जवळ आपल्या मनातला संकल्प व्यक्त केला. ऐकोनी भक्त बोला पूर्णानंद मनी संतोषला म्हणे तयाशी करा वहिला देवालयाची. हरकत नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणते, हरकत नाही, मंदिर बांधा म्हटले. आपण तिथं देवाची स्थापना करू, नित्यनेमाने भजन पूजन करू. आणि त्याप्रमाणे आता करायचं ठरलं. जागा त्याच काळामध्ये या गावामध्ये राहणारी जीवबाई जामदार कुळी, ती पूर्णानंदाची सेवक भली, तिने भूमी अर्पिली देवालयासाठी. आता सर्वांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. ही बातमी कळाल्यानंतर महाराजांच्या सेवेमध्ये राहणारी ही जीवबाई, तिला हे कळालं. ती म्हटले हे बघा मंदिर बांधायचं ना, मी माझी जागा मंदिराला दान दिली. माझी जागा तिची जागावर काही विचार न करता मंदिर बांधायचं ना. आता कुठं बांधायचं, कुठं बांधायचा शब्द बाहेर येण्याच्या आधीच ती म्हटली माझं शेत महाराजांच्या त्या मंदिराकरता मी देऊन टाकलं. म्हणजे लगेच दानच केलं तिनं बरं. आता ते दान केलं, ते मंदिर बांधायचं ठरलं. सर्वजण आले आणि गाभारा मंदिर पहिलं बांधलं बरं का. गाभारा मंदिर सर्वांनी मिळून. आणि गाभारा मंदिर बांधल्यानंतर महाराज म्हणले आपण भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना करू. आणि पंचधातूची भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना महाराजांच्या अस्थित सर्व भक्तांनी केली बरं का. आणि ते गाभारा मंदिर बांधलं. पण श्री मुरलीधराची मूर्ती चांगली पंचधातूची करविली, ती पूर्णानंद असते स्थापिली भक्तजनी समारंभ केला. पण लोक म्हणायला लागले महाराज आपण हे मंदिर उभं केलं पण ही सुद्धा जागा कमी पडते. म्हटले आपण एखादा सभा मंडप उभा करावा. महाराज म्हणले हरकत नाही, करा. मग आता त्याला साहित्य पाहिजे ना. म्हणजे काय करायचं, काय नाही. आता त्या सर्व भक्तांनी ठरवलं आजूबाजूला जायचं आणि मोठी मोठी झाड आहेत ती झाडं तोडून आणायची. तोडून आणली आणि तोडून आणता आणता एकदा असं घडलं, इथं चौगल्यांचं शेत होत. काही झाडं कमी पडायला लागली म्हणून हे रामा लांडगे त्या शेतात गेले आणि ते झाड तोडून आणलं बघ. काही ते झाड तोडून आणलं. तोडून आणल्यानंतर चौगल्यांना कळालं आमच्या शेतातलं झाड इथं आम्हाला न विचारता तोडून आणले. ते धावत आले. धावत आल्याबरोबर रामा लांडगे उठल्याने आज जाऊन बसले दार लावून देवात. बाहेरच येणार. आता आपलं काय खरं, हे आपल्याला काय आता सोडणार नाही, मारणारच. आज जाऊन बसले, गप्प बसले मौन धारण करून. बाहेर यायला तयार होईल. ही चौगली मंडळी आली आणि त्यांनी काही विचार न करता काय केलं, ते या मंडपाच्या दारामध्ये देवळा समीप जैन चौगले यांची घरे असती वहिले, तयांची शेती पडेले एक थोर काष्ट, ते रामा मागे चौगल्याशी ते नाही म्हणती तयाशी. ते मागत होते, त्यांनी दिलं नाही तर म्हणजे मी चोऱ्या केलेल्याच आहे. आता देवा करता आणायला का हरकत आहे, देत नाही ना आणतो म्हटले. त्याच्या माघारी त्यांनी ते न करता तयाशी देवळी काष्ट आणले. त्यांनी न विचारता आणलं म्हणून ते रागावले आणि ते पुन्हा लाकूड नेण्याकरता
7-8 वृषभ आणि ती लाकूड ओढून नेणे ती 7 ते 8 बैला आणली बर हा 7 ते 8 बैला आणली ते लाकूड बांधलं आणि उडून उडून त्यांनी त्यांच्या जागेत नेलं गेल्याबरोबर बैलांची पोट फुगली त्यांनी डॉक्टरांना बोलवलं काय औषध झाडपाला दिला त्यांची पोट काय उतरणार बरं का पोट काय उतरणार काय करावं काय समजना काय करावं काय समजना इकडं तिकडं गेले शेवटी त्यांना सांगितलं महाराजांनाच विचारा काय करायला लागते मग ते चौगले गेले म्हणजे हे बघा आमच्या माघारी त्या रामाला ज्यांनी आमच्या शेतातलं लाकूड आणलंय आणि ते लाकूड आणलं आम्ही लाकूड घेऊन गेलो बैल लावून बैलांचं पोट भुगलंय ते उतरण आम्ही औषधोपचार केला काहीच कळना महाराज म्हणले जसं नेलं ना तसं आणून टाका पोट उतरतील म्हटले पुन्हा ती लाकडी इथं बांधून आणली जशी पोट होती बाली तशी झाली बरं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग आहेत म्हणून मी बोलून गेलो त्यांनी चमत्कार केला नाही घडले बरं आणि जे केलं ते स्वतः करता त्यांनी काही केलेलं नाही यातलं लक्षात ठेवा जे केलं ते समाजाकरता केलं आणि या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये अनेक नवल अनेक आश्चर्य घडले म्हणून एक चोर सुद्धा त्यांच्या संगतीमध्ये वैष्णव बनला चोर सुद्धा त्यांच्या संगतीमध्ये वैष्णव बनला म्हणून अशा महात्म्यांच्या चरित्राचा विचार पाहण्यासारखा आहे त्याच्या पुढचा आणखी काय विचार आहे आपण तो उद्याच्या सत्रामध्ये पाहू कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम यत्र योगेश्वर कृष्ण